मित्र असं मी सध्या असं एक मोठं ठेवलेलं आहे, की दररोज नवीन-नवीन काही ना काही माहिती देईल. ते पण चांगल्यासाठी आणि चांगल्या हेल्थसाठी आणि चांगले जे वर्कआउट करताय, जिम करताय, जे बिगिनर मुलं आहेत त्यांच्यासाठी. तर एक नवीन म्हणजे प्रत्येकाचा असतो, माझा पण क्वेश्चन असतो, की वर्कआउटला जायच्या आधी मी काय खाल्लं पाहिजे? जेणेकरून मला वर्कआउट करताना एनर्जी भेटेल, स्टॅमिना बूस्ट होईल, मसल माइंड चांगला राहील माझा, माझा मसल पंप होईल. तर माझं एक म्हणणं राहील मित्रा, जर तू केळीवर खातो तर चांगलीच गोष्ट आहे. राईस खातो चांगली गोष्ट आहे. पण अजूनही तुला एक ऑप्शन देतो मी, रताळी. याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो, रताळी म्हणतो, शकरकंद पण म्हणतो. तर मित्रा, तू जर 100 ग्रॅम जर स्वीट पोटॅटो खातोय, तुला त्याच्यामध्ये 80 ते 87 ग्रॅम तुला कॅलरीज भेटेल. सोबत व्हिटॅमिन ए भेटेल, व्हिटॅमिन सी भेटेल, पण चांगल्या प्रमाणात पोटॅशियम पण भेटेल. जेणेकरून हाय ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम तुला कमी होतील. ज्याला डायबिटीज आहे तिने जर हा कंझ्युम केला तर कधी पण चांगला. जे ज्याला कॅन्सर वगैरे आहे तिने पण हा खाल्लेला कधी पण चांगलं राहील. जर तू हा कंझ्युम करतोय, हा नक्की तुझ्यासाठी शरीरासाठी चांगला राहील. आणि तू जर चांगल्या वेळेत त्याचा उपयोग करतोय, लाँग टर्मसाठी खातोय, पण माझं एक म्हणणं राहील, जर तू लाँग टर्म खातोय, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हा शरीरासाठी घातक असतो. तू हा लाँग टर्म खातोय, तर काही गाईडलाईन आहे, काही एक सल्ला राहील मला, की तू जास्त खात असेल तर काही प्रमाणातच खा, जास्त खाऊ नको. याचं मेकिंग करताना काही अवघड नाही. थोडंफार पाणी घे, 100 ग्रॅम किंवा तुझा ज्या हिशोबाने तुला खातील तेवढं तू बॉईल कर. बॉईल केल्यानंतर तू वर्कआउटच्या 30-40 मिनिटं आधी खा, जेणेकरून ते डायजेस्ट होईल आणि वर्कआउटला गेल्यानंतर तुला चांगला बूस्ट भेटेल, चांगला पंप भेटेल, तुझं कार्ब मेंटेन राहतील आणि तुझी चांगल्या प्रमाणात बॉडी होईल.